राजकारणामध्ये यापुढे नेमकं काय चित्र पाहायला मिळेल हे मुद्दे जरी असले तरी आजच शरद पवारांना अनौपचारिक गप्पांमध्ये पत्रकारांनी ज्यावेळेला प्रश्न विचारला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याबाबत, तर त्यावेळेला त्यांनी आपलं स्पष्ट मत व्यक्त केलेलं आहे की ज्यावेळेला राज ठाकरे सभा घेतात त्या सभांचं परिवर्तन हे मतांमध्ये होत नाही, मात्र उद्धव ठाकरेंच्या बाबतीत तसं काही नाहीये। तर या सर्वच अनुषंगाने आपल्याला चर्चा करायची आहे। शिवसेनेचे नेते रामदास कदम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रामदास कदमजी, स्वागत आहे तुमचं TV9 मराठीमध्ये। जय महाराष्ट्र, नमस्कार। रामदास कदमजी, तुम्ही हाडाचे शिवसैनिक, बाळासाहेब ठाकरे यांचं राजकारण, त्यांची कार्यशैली तुम्ही अगदी जवळून पाहिलेलं आहे। उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांची कार्यशैली सुद्धा तुम्ही अगदी जवळून पाहिलेली आहे। जर हे दोन भाऊ एकत्र आले तर राज्याच्या राजकारणामध्ये काय घडू शकतं? एक गोष्ट मी अतिशय स्पष्टपणे सांगतोय। काल उद्धवजींची मी स्टेटमेंट ऐकली आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये जे आहे ते होईल असं त्यांनी सकारात्मक काल ते बोलले। युतीबाबत किंवा राज ठाकरेंसोबत घेण्याबाबत मी उद्धवजींना एवढाच एक साधा प्रश्न विचारेन की तुम्ही शिवसेना भाजप युती असताना देखील युतीच्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेसमध्ये गेलात, ते महाराष्ट्र जनतेच्या मनामध्ये होतं का? उद्धवजींना आणखी एक मी महत्त्वाचा प्रश्न विचारेन की तुम्ही बाळासाहेबांच्या विचाराची पायमल्ली केली आणि काँग्रेससोबत गेलात, हे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये होतं का? माझा तिसरा प्रश्न उद्धवजींना असा आहे की ज्या वेळेला राज ठाकरेंनी हात पुढे केला होता टाळीसाठी की त्यांना यायचं होतं आणि मी साक्षीदार आहे, मध्यस्थी मी आणि बाळा नांदगावकर यांनी केली होती, त्यावेळेला उद्धवजींनी मला असं उत्तर दिलं होतं की रामदास भाई, एक म्यान में दो तलवार नहीं रहती है, तो राज ठाकरेंना सोबत घेण्याचा प्रश्न कुठे उद्भवत नाही, ही स्पष्ट भूमिका त्यावेळेला त्यांनी मांडली होती। उद्याची युती उद्धवजी तुम्ही कशी करणार आहात? आता तुम्ही सांगताय महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये आहे ते होईल, मग उद्या एक म्यान में दो तलवार नाही रहती है तर उद्याचं चित्र कसं होणार आहे ते सांगाल की नाही? आज तुम्ही भावनात्मक आवाहन करताय, अपील, राज ठाकरे आमचं कुटुंब आहे, आमचं घर आहे ते। मग उद्धवजी, तुम्हाला मी आणखी एक महत्वाचा प्रश्न विचारून घेईन की आदित्य ज्या वेळेला निवडणुकीला उभे होते त्यावेळेला राज ठाकरेंनी पाठिंबा दिला, कौटुंबिक नातं त्यांनी जपलं, पण राज ठाकरेंचा मुलगा ज्या वेळेला निवडणुकीला उभा होता तेव्हा तुम्ही त्याला पाडलत ना निवडणुकीमध्ये, मग तेव्हा तुमचं कौटुंबिक नातं कुठे गेलं होतं? मला एक गोष्ट आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला सांगायचं आहे की उद्धव ठाकरे अतिशय हसवा माणूस आहे, ओठामध्ये एक आणि पोटामध्ये एक, ही भूमिका अनेक वर्षापासून आम्ही त्यांची पाहतोय आणि ज्यावेळेला समजा उद्या युती झाली, राज ठाकरे सोबत आले, तर राज ठाकरेंचा अजेंडा काय आहे? भोंगा, मशिदचा भोंगा। मग ही कडवट हिंदुत्वाची भूमिका त्यांच्याकडे असताना तुम्ही एकत्र येणार का? आणि मग काँग्रेसला तुम्ही सोडचिठ्ठी देणार का? हे अनेक प्रश्न उभे राहतात ना। तेव्हा ही किती जरी चर्चा झाली तर आज तरी त्यामध्ये तथ्य काय आहे असं मला वाटत नाही। रामदास कदमजी, म्हणजे असं तुम्हाला म्हणायचं आहे का की सोयीचं राजकारण उद्धव ठाकरे यांच्याकडून केलं जातंय आणि महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी त्यांची कोंडी होती, एक पर्याय म्हणून ते पाहतायत आणि भावापुढेच आता हात पुढे करतायत? हो, आता त्याच्या भावबंदकी असं आता त्यांना आठवण झाली भावबंदकीची, पण ज्यावेळेला राज ठाकरेंना आवश्यकता होती तेव्हा तुमची भावबंदकी कुठे गेली होती? त्यांच्या मुलाला तुम्ही का पाडलात? तेव्हा कौटुंबिक नातं तुम्ही का जपलं नाही? राज ठाकरेकडून ते जपलं गेलं आणि म्हणून आता तुम्ही शरद पवारला सोडणार का, काँग्रेसला सोडणार का आणि राज ठाकरेंना सोबत घेऊन हिंदुत्वाची कडवट भूमिका पुन्हा बाळासाहेबांची कडवट भूमिका पण तुम्ही स्वीकारणार का? याचं उत्तर देखील महाराष्ट्राच्या जनतेला उद्धव ठाकरे द्यायला लागेल ना। एवढं सोपं नाहीये ताई, ते इतकं सोपं नाहीये। तुम्ही मग लहान भाऊ, मोठा भाऊ, तुम्ही म्हणताय ते मुद्दे अगदी बरोबर आहेत, मात्र रामदास कदमजी, तुम्ही या दोघांना सुद्धा अगदी जवळून पाहिलेलं आहे, तुमची इच्छा काय? दोन भावांनी एकत्र यावं? माझं म्हणणं, उद्धव ठाकरे हे फक्त त्यांची आता अवस्था राजकारणामध्ये अतिशय बिकट झालेली आहे, तर त्याला आकाशच फाटलेला आहे, तर त्याला ठिगळ लावण्यासाठी फक्त राज ठाकरेंचा उपयोग करून घेण्यासाठी प्रयत्न करून घेत आहेत का?
असा माझा मनामध्ये नेमका प्रश्न एवढ्यासाठीच आहे की उद्धव ठाकरेंची नस नस मी ओळखतोय. दोन भाऊ एकत्र येण्यासाठी सगळ्यांना आनंद होईल ना, पण हे काम जे आता जे चाललंय उद्धव ठाकरेंकडनं ते फक्त वैयक्तिक राजकीय स्वार्थासाठी चाललंय. कुठलाही राज ठाकरेंच्या बाबत असता आपुलकी प्रेम जिव्हाळा ओलावा आहे अशातला काही भाग नाही जे मी उद्धव ठाकरेंना ओळखतो. ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे का यावर तुमचं मत काय? माझं मत असं आहे बाळासाहेबांचा ब्रँड टिकला पाहिजे. बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड टिकला पाहिजे, उद्धव ठाकरेंचा नाही. ठाकरे ब्रँड बाळासाहेब, उद्धव ठाकरे नाहीये. आणि बाळासाहेबांचा ब्रँड टिकला पाहिजे ही मनापासून इच्छा आमची सगळ्यांची. तुम्ही म्हणताय की बाळासाहेबांचा ब्रँड बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड टिकला पाहिजे, पण उद्धव ठाकरे हे तर त्यांचे पुत्र आहेत, हे नाकारताय तुम्ही? नाही, फक्त मुलगा आहे तो, फक्त मुलगा आहे. पण वैचारिक बाळासाहेबांची भूमिका ही आज त्यांच्यासोबत नाही. मुख्यमंत्री होण्यासाठी बाळासाहेबांच्या वैचारिक भूमिकेला हरताळ फासण्याचं काम, काळीमा फासण्याचं काम, बाळासाहेबांच्या विचाराची पायमल्ली करण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलंय. काँग्रेससोबत जाऊन, सोनिया गांधीसोबत जाऊन ह्या काही जगानं पाहिलंय. तेव्हा तो बाळासाहेबांचा ब्रँड होऊ शकत नाही. उभं आयुष्य बाळासाहेबांनी काँग्रेससोबत संघर्ष केला. त्या काँग्रेससोबत जाऊन मुख्यमंत्री होण्याचं काम ज्या दिवशी त्यांनी केलं, ताई तुम्हाला मी एक सांगतोय, मी ज्या दिवशी मातोश्रीना बाहेर पडलो त्या दिवशी उद्धव ठाकरेंना थेट सांगितलं मी की उद्धवजी काँग्रेससोबत जाऊन मुख्यमंत्री होणार असाल तर बाळासाहेबांच्या आत्म्याला शांती लागणार नाही, बाळासाहेबांचा आत्मा तडफडेल. उद्धवजी ही भूमिका तुम्ही घेऊ नका हे सांगून जो मातोश्रीना बाहेर पडलोय त्यानंतर मातोश्री पुन्हा प्रवेश केला नाही, मी पुन्हा प्रवेश नाही केला. हे हा बाळासाहेबांचा ब्रँड होऊ शकत नाही ना. मुलगा म्हणून नाही ठीक आहे ना, पण एक नालायक मुलगा निघाला असेल, बाळासाहेबांच्या विचाराची पायमल्ली केली असेल तर तो ब्रँड कसा होऊ शकतो ताई? नाही होऊ शकत. मात्र रामदास कदमजी, कार्यकर्त्यांच्या भावना सुद्धा फार महत्त्वाच्या असतात ना. आजच्या घडीला जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये हे चित्र पाहायला मिळतंय. ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते असो किंवा मनसैनिक असो, यांच्या याच भावना आहेत की हा जर ठाकरे ब्रँड टिकवायचा असेल तर दोन्ही बंधूंनी एकत्र आलं पाहिजे. कार्यकर्त्यांच्या भावना सुद्धा महत्त्वाच्या आहेत. आपल्याला मी पुन्हा सांगतो कदाचित राज ठाकरेंचा ठाकरे ब्रँड होऊ शकतो विचारांचं, पण उद्धवजींचा नाही. मी अतिशय जबाबदारीने बोलतोय. बघा, सगळे बाकीचे आमदार ज्या वेळेला गुवाहाटीला गेले होते तेव्हा गुलाब पाटील 20 आमदारांना घेऊन उद्धवजींना बसले होते. उद्धवजी, अजून आमची आपल्याला विनंती आहे की आपण काँग्रेससोबत जाऊ नका, आपण गुलाब पाटलांना विचारून घ्या. गुलाब पाटलांना उद्धवजी म्हटले गेट आउट, तुम्ही पण निघा इथून, चालते व्हा, तुम्ही पण चालते व्हा. हा बाळासाहेबांचा ब्रँड होऊ शकतो का? आपण काही ठिकाणी दोन पक्षाचं कदाचित मनोमिलन काय झालं त्याचा अर्थ हा ठाकरे ब्रँड होऊ शकत नाही. आम्ही पक्ष मोठा केलाय. आम्ही ज्यावेळेला जेल भोगत होतो ना तेव्हा उद्धव ठाकरे फोटोकॉपी करत होते. त्या बाळासाहेबांचा ब्रँड काय हे आम्हाला कोणी सांगायची आवश्यकता नाही. बोलत आहे. जर दोन बंधू एकत्र आले तर काय चित्र मुंबईमध्ये असू शकतं असं तुम्हाला वाटतंय? जर आले तर काही होणार नाही. राजकारणामध्ये काही फरक पडणार नाही. त्यामुळं कारण उद्धवजींची भूमिका एवढ्या महाराष्ट्राला कळलेली आहे. उद्धवजी ओठात एक आणि पोटात दुसरं हे महाराष्ट्राला कळलेलं आहे. उद्धवजींचा खरा चेहरा कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये समोर आलेला आहे आणि आम्हाला बाहेर का जायला लागलं तेही महाराष्ट्र जनतेला कळलेलं आहे. त्याच्यावरती महाराष्ट्राने शिक्कामोर्तब केलेलं आहे. तर भविष्यामध्ये उद्धवजींच्या वरती महाराष्ट्र विश्वास ठेवणार नाही ठेवणार. आणि मला वाटत नाही यांनी आता उद्धवजींनी हात पुढे केलाय, राज ठाकरे टाळी दिली असं मला वाटत नाही. तर माझ्यापेक्षा राज ठाकरे देखील उद्धवजींना अतिशय जवळ ओळखतो. तुमचेच नेते जे आहेत कृपाल तुमारे, त्यांनी काल असं म्हटलेलं होतं, माध्यमांच्या समोर प्रतिक्रिया दिलेली होती की दोन्ही बंधू एकत्र आले तर काही होणार नाही, टाय फिश होईल. तसंच होऊ शकतं जर एकत्र आले तर? मी आता तेच म्हटलं. मी वेगळं काय म्हटलंय मला सांगा तुम्ही?
राज ठाकरेचं कसं सडेदोड सगळं असतं, पोटात एक असं नसतं त्यांचं, पण उद्धवजींचं वेगळं असतं. उद्धवजींनी बघा, तुम्हाला मी खरं सांगतोय, शिवसेना प्रमुख केल्यानंतर पहिला कार्यक्रम हातामध्ये घेतला तो बाळासाहेबांसोबत जे जे नेते होते त्या नेत्यांना संपवायचा कार्यक्रम, एककर्मी कार्यक्रम उद्धवजींनी हातामध्ये घेतला. लाखो लोकांच्या साक्षीनं मनोज जोशींना शिवाजी पार्कच्या व्यासपीठावर खाली उतरायला लावलं या उद्धवजींनी. मनोज जोशी आमच्या समोर पायाला हात लावत होते उद्धव ठाकरेंच्या व्यासपीठावरती, त्या माणसाला दया नाही आली, खाली जायला लावलं. नवलकरांना शेवटपर्यंत भेटले नाहीत. त्यांच्या मुलीनं जेवढा नवलकर गेल्यानंतर उद्धवजी गेले होते, नवलकर म्हटले, त्यांची मुलगी म्हटली, आता कशाला तुम्ही तर आलात, चालते वा. नवलकरांची मुलगी अजून जिवंत आहे, ती विचारून घ्या तुम्ही. हे मुख्यमंत्री झाल्यानंतर लीलाधर ढाकेंसारखा ज्येष्ठ नेता त्यांना भेटायला गेला, 5 तास व्यवसाय बंगल्याच्या बाहेर बसून ठेवला. शेवटी ढाके निघून आले. गजानन कीर्तिकरांना संपवला. गजानन कीर्तिकर भेटायला गेले मंत्र्यांमध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर 2.5 तास गजानन कीर्तिकरांना बाजूला बसवला, एक शब्द बोलले नाही, तुमच्याकडे पाहिलं पण नाही. अजितदादा हसायला लागले. शेवटी तिथून मला अंगाला गजाभाऊ निघून आले. आणि माझी अवस्था काय केली ह्या काय महाराष्ट्रानं पाहिलंय. जे मनोरंजन केलं तेच माझा करायचा प्रयत्न केला. जेव्हा काय गावतींचं देखील मंत्रिपद काढलं, आमदारकी काढली, आमदार सदनचं मंत्रिपद काढलं, आमदारकी काढली, एका नेत्याला शिल्लक ठेवलं नाही उद्धवजींनी. ज्यांनी शिवसेना मोठी केली, बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं, एकाही नेत्याला उद्धवजींनी शिल्लक ठेवलं नाही, सगळ्यांना संपवलं. हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलंय. बाळासाहेबांचा बँड हा होऊ शकतो का? नाही होऊ शकत. अतिशय जबाबदारीने बोलतोय ताई, अतिशय जबाबदारीने बोलतोय. बोला. रामदास कदमजी, एक प्रस्तावाचा विषय आला म्हणून पुढचा प्रश्न विचारते की जर प्रस्ताव शिंदेकडून मनसेला जाऊ शकतो का? मी आज ते सांगू शकणार नाही. जोपर्यंत एकनाथ शिंदेची माझी बैठक होत नाही, दोघांचं आमचं वैचारिक भूमिका काय ती नक्की होत नाही, तोपर्यंत मी कसं सांगू शकतो. आता देवेंद्र फडणवीस जे आहेत, एकनाथजी शिंदे आहेत, यांच्या आणि राज ठाकरेंचे संबंध सगळ्यांचे चांगले आहेत. आपण पाहता देवेंद्रजी कधी भेटतात राज ठाकरेंना, एकनाथ शिंदे कधी भेटतात, कधी उदय सामंत जाऊन भेटतात. त्यांचे संबंध सगळ्यांचे चांगले आहेत ना. आज मी या युतीबाबत मी कसं बोलू शकतो? मी नाही बोलू शकतो. तुमच्या नेत्यांकडून एक सातत्यानं एक तक्रार केली जाते. थोडासा वेगळा प्रश्न रामदास कदमजी विचारते की निधीबाबत तक्रार जी आहे ती सातत्यानं केली जाते की अजित पवार निधी देत नाहीत, त्याच्यामुळे आता मग बोला. मी आज मंत्रिमंडळामध्ये नसल्यामुळं मी आज नाही बोलू शकणार, नाही सांगू शकणार. पण एवढं नक्की होतं, ज्यावेळेला उद्धवजी मुख्यमंत्री होते त्यावेळेला शिवसेनेच्या कुठल्याही आमदारांना निधी दिला जात नव्हता, हे सत्य आहे. आजची भूमिका ताई मला माहिती नाही, मी मंत्रिमंडळामध्ये नाही, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. मी कसं सांगू शकतो, कसं बोलू. एक शेवटचा प्रश्न रामदास कदमजी या ठिकाणी तुम्हाला विचारते. मुंबईमध्ये भाजप मोठा भाऊ आणि ठाण्यामध्ये शिवसेना मोठा भाऊ असं सर्वेक्षण जे आहे ते मध्यंतरी भाजपकडून जे करण्यात आलेलं होतं त्याच्यामधून ही बाब समोर आलेली होती. अनेक चर्चा सुद्धा झालेल्या होत्या. ही अंडरस्टँडिंग समजायची की अंडर प्रेशर पॉलिटिक्स समजायचं? माझी भूमिका त्यापेक्षा वेगळी आहे. मुंबई ही मराठी माणसाचीच असली पाहिजे. 105 हुतात्मे देऊन मराठी माणसांनी मुंबई मिळवली आहे. तर इथं मुंबईवरती हा भगवा झेंडाच फडकला पाहिजे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. आणि देवेंद्रजींनी एकनाथजींनी बसावं, दोघांनी बसून चर्चा करावी या विषयावरती. मात्र युतीचा भगवा झेंडा फडकला पाहिजे. यामध्ये मुंबईमध्ये मोठा कोण आहे लहान कोण यापेक्षा आम्ही सगळे एक आहोत अशी भूमिका आम्हाला घ्यायला लागेल ना. कारण आता एकनाथ शिंदे बाजूला गेल्यानंतर जवळजवळ 50 नगरसेवक त्यांच्याकडे येतात. ही साधी गोष्ट नाहीये, साधी गोष्ट नाही. अनेक कार्यकर्ते, विभाग प्रमुख, अनेक कार्यकर्ते आले ना एकनाथ शिंदेसोबत. तो अशा वेळेला एकनाथ शिंदेना लहान भाऊ म्हणून देखील बोलून चालणार नाही ना. कमी अवधीमध्ये शिवसेनेचे 50 नगरसेवक आणणं घेणं येणं म्हणजे मराठी माणसाचा प्रचंड विश्वास एकनाथ शिंदेच्यावरती आज आहे.
ही गोष्ट नाकारून देखील चालणार नाही ना. ही बाब देखील आदरणीय सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी देखील लक्षात घेतली पाहिजे अशी माझी त्यांना विनंती आहे. माझी विनंती आहे. नक्कीच गेल्या काही वर्षामध्ये राज्याच्या राजकारणामध्ये इतकी उलथापालथ झालेली आहे की अंदाज बांधणं हे पूर्णपणे कठीण झालेलं आहे. पाहुयात पुढे नेमकं काय होतं ते. धन्यवाद रामदास कदमजी, तुम्ही आमच्याशी या संदर्भात सविस्तर संवाद साधण्यासाठी आणि तुम्ही तुमचं मत मांडलं. धन्यवाद.